हॅलो एव्हरीवन. तर हा गोकर्णमधला सेकंड पार्ट आहे. जर तुम्ही आधीचा व्लॉग बघितला नसेल तर तो आधी बघून घ्या. तर आम्ही गोकर्णमध्ये 10 वाजता पोचलो आणि लगेच रूमवरती जाऊन बॅग वगैरे ठेवून फ्रेश झालो आणि लगेच जेवण करायला आलेलो आहे. तर आम्ही जेवण लाईटच घेतलं थोडंसं आणि जेवण झाल्यावरती आम्ही ते समुद्राच्या किनारी मस्त नाईट वॉक केला. कारण गाडीत बसून पण असे थोडेसे पाय वगैरे दुखायला लागले होते, कारण मोठा प्रवास केलेला होता आम्ही. मग थोडंसं वॉक केला अर्धा तास असं समुद्राच्या किनारी. खूप छान वाटलं. संध्याकाळच्या वेळेला छान वातावरण होतं आणि अर्धा तास वॉक केल्यानंतर आम्ही रूमवरती गेलो आणि मग झोपी गेलो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर हा गोकर्णमधला सेकंड डे आहे. तर मस्त अशी झोप झाली. खूप दमलो होतो आम्ही आणि छान झोप झाली, त्यामुळे आता फ्रेश वाटत आहे. तर सकाळी आम्ही 8:30ला उठलो आणि आता मस्तपैकी ब्रश वगैरे केलेला आहे, फ्रेश झालेलो आहे. अंघोळ वगैरे आम्ही नंतरनं करणार आहे. आधी समुद्राच्या किनाऱ्यावरती जाऊन मस्तपैकी पाण्यामध्ये एन्जॉय करणार आहे आणि नंतरनं मग नाश्ता वगैरे करून मग नंतरनं आम्ही रूमवरती येऊ पुन्हा. तरी ते अभिजित ब्लॅक कॉफी बनवत आहेत आमच्या दोघांसाठी. तर आता फक्त ब्लॅक कॉफी घेऊन आम्ही आता जाणार आहे बाहेर. तर इथे अंश बॅट बॉल घेऊन आलेला आहे. तर त्याला सध्या आता बॅट बॉल खेळायला खूप आवडायला लागलेलं आहे. त्याला आधी फुटबॉल खूप आवडायचा, तर आता त्याचा खेळ चेंज झालेला आहे. त्याला आता बॅट बॉल आवडतोय सध्या. तर अशी रूम आहे आमची. तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्येच दाखवलेली आहे. आणि बाहेर असं थोडंसं ओटा वगैरे पण आहे आणि तिथे बसता पण येतं आपल्याला मस्तपैकी. आणि त्याच्या पुढे आणखीन अशी नारळाची झाडं वगैरे लावलेली आहेत त्यांनी आणि हे असे रिसॉर्ट आहेत सगळे बाजूबाजूला आणि छान आहेत, मस्त आहेत असे. मस्त नारळाची झाडी वगैरे त्यांनी छान अशी लावलेली आहेत. तर सध्या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे तर ते रिसॉर्ट आम्ही घेतलेलं आहे सध्या. आता वर आणि खाली असं दोन्ही पण घेतलेलं आहे. तर हा असा खूप मोठा असा समुद्रकिनारा आहे आणि मेन म्हणजे हा खूप क्लीन आहे. इथे जराही घाण नाही आहे बिलकुल. आणि इथलं पाणी पण थोडंसं असं निळ्या कलरचं आहे. आणि हे सध्या दिसते व्हिडिओमध्ये ते रेस्टॉरंट आहे आणि त्याच्या बाजूला हे सगळे रिसॉर्ट आहेत. तर त्याच्या मागच्या साईडला आमचं पण रिसॉर्ट आहे. तर असं भरपूर मोठा आणि क्लीन असा छान समुद्रकिनारा मस्त आहे हा. तर करून आलो आम्ही, आता आवरलंय. आता निघालोय आम्ही इथले साईड सीन्स बघायला. इथे नाश्ता वगैरे सकाळी सगळं झालेलं आहे. आता आम्ही इथले
तिथले साईड सीन बघणार आहे, काय काय ते आणि महाबळेश्वर मंदिर पण आहे इथे, तर तिथे पण जाणार आहे. कर्नाटकमधलं हे कोकण आहे, म्हणजे इथे आल्यानंतर असं कोकणात आल्याचाच फील होतोय. तर कोकणात जशी हिरवळ आहे सगळीकडे, मस्त नारळाची झाडं, असं हिरवं हिरवं वातावरण, तसंच इथे पण सेम आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की आपण कोकणातच आलेलो आहे. तर हा आहे ओम बीच आणि इथे आम्ही नाही उतरलो ओम बीचवरती, कारण एवढे ढग आले होते आणि एका मिनटातच एवढा पाऊस सुरू झाला. त्यामुळे आम्ही ओम बीचवरती थांबलोच नाही, फक्त बघितलं आणि निघालो लगेच रिटर्न. तर आम्ही महाबळेश्वर मंदिरात पण जाऊन आलो आत्ताच, पण तिथे शूट घेता नाही आलं मला, तिथे अलाउड नव्हतं कॅमेरा, त्यामुळे तिथे शूट वगैरे नाही घेतलेलं मी. इकडचा वडा असा असतो. तर इकडे गोकर्णमध्ये येऊन आम्ही सी फूड वगैरे कोणीच घेतलेलं नाही आहे, कारण आम्हाला सी फूड एवढं तितकंसं आवडत नाही, त्यामुळं आम्ही इकडे व्हेजच खाल्लं बऱ्यापैकी. पावसाळ्यामध्ये फिरण्याची मजा खरं वेगळीच असते. म्हणजे मला तरी उन्हाळ्यामध्ये फिरण्यापेक्षा असं पावसाळ्यात फिरायला, ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं. बऱ्याचदा आम्ही ट्रिप वगैरे ह्या पावसाळ्यामध्येच, म्हणजे जून महिन्यामध्येच असतात आमच्या, कारण एकतर सुट्टी पण नसते अभिजितला त्यांना सुट्टी जूनमध्येच असते, मेमध्ये वगैरे सुट्टी नसते त्यांना, आणि त्यामुळं आमच्या बऱ्याचशा ट्रिप अशा ह्या पावसाळ्यामध्येच होतात. आणि आम्हाला आवडतं देखील पावसाळ्यात फिरायला, कारण सगळीकडे मस्त असं वातावरण असतं, ग्रीनरी असते आणि पाऊस पडत असतो, आणि त्यामध्ये ट्रॅव्हलिंग करायला खरं खूप छान वाटतं. आम्ही निघालो चहा घेण्यासाठी निघालो. आता दुपारी थोडा आराम केला, जेवण वगैरे झाल्यानंतर ना इथं रूमवरती. तर समुद्राच्या किनारी बसून चहा घेणे ह्याची मजा खरं वेगळीच असते. एक तर खूप छान वातावरण होतं संध्याकाळचं, आणि आम्ही असं मस्तपैकी चहा घेत बसलो होतो समुद्राकडे बघत. तर आज आम्ही फुल डे हा आरामच केलेला आहे. म्हणजे सकाळी आम्ही आलो, ब्रेकफास्ट वगैरे केला, परत समुद्रकिनारीच भरपूर वेळ घालवला, तिथे खेळलो छान, आणि त्यानंतर पुन्हा रूमवरती जाऊन आराम करून पुन्हा जेवण वगैरे झाल्यावर पुन्हा आराम केला, कारण आम्ही आधीच असं ठरवलेलंच होतं की जास्त म्हणजे बाहेर फिरत नाही बसायचं, आम्हाला फक्त समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यायचा होता भरपूर. तर तोच आम्ही सध्या घेत आहे. आणि इथून फक्त गोवा 60 किलोमीटरच आहे, तिथे पण आम्ही जाऊ शकलो असतो, पण पुन्हा ट्रॅव्हलिंग नको होतं आम्हाला, त्यामुळे पुढे आम्ही गेलो नाही. आणि बऱ्याचदा कसं होतं आपलं, आपण फिरायला बाहेर गेल्यानंतर ना, म्हणजे हे बघ ते बघ ह्याच्यामध्ये खूप धावपळ होऊन जाते, आणि ती धावपळ आम्हाला करायची नव्हती, थकायचं नव्हतं. आम्ही रिलॅक्ससाठी आलो होतो, रिलॅक्स राहण्यासाठी आलो होतो, तर तेच आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं. तुम्ही इथे बघू शकता, अंश माझ्यावरती चिडलेला होता, रुसलेला होता, त्याला आणखीन खेळायचं होतं, त्याला मी जेवणासाठी घेऊन आले, त्यामुळे तो रुसला होता.
तर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही तर गोकर्ण सिटीमध्ये फिरायला आलेलो होतो. तर इथे थोडीफार शॉपिंग वगैरे पण केली आम्ही आणि नंतर मग रात्री कुल्फी वगैरे घेतली खाण्यासाठी. तर आज आहे लास्ट डे गोकर्णमधला. तर आम्ही आता चेकआउट करतो आहे. तर आता आम्ही रिटर्नच्या प्रवासाला निघतो आहे. तर खूप छान गेले 4 दिवस इथे. मस्त कसे गेले कळालेच नाही. खूप एन्जॉय केला. तर मी इथे रील्स पण खूप बनवलेले आहेत. तर मी ते माझ्या इन्स्टा आय डीवरती टाकलेले आहेत. तर माझा इन्स्टा आय डी आहे अश्विनी जानराव. तर तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता. भुईमुगाचे शेंग कसे असते खाली लागलं किती ते गावाला कसं असं हे असतं तसंच असतंय ते. त्याची साळ केली जाते पुन्हा रास गावासारखं. ठीक घातली कॅप. म्हणजे तुला स्पेशल आहे ना आमरसपुरी. आहे अंशू की रे ती बॅग. दाखवू नको बरं का. अंशू थांबा. नको नाही तर थांबा. पुढं घ्या गाडी. पुढं तर आम्ही इथे साताऱ्याच्या पुढे मिरजमध्ये रात्रीच्या जेवणासाठी थांबलेलो आहे. भाकरी दिली काय बसलाय.